आता वारकरीची सर्वांची आतुरता आहे ती पांडुरंगाच्या दिशेने सर्व वारकरी चाललेले आहेत आणि आज तीच दिंडी सांगोला तालुक्यातून जात असताना सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी यांच्या वतीने या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। बऱ्याचदा हे वारकरी या प्रवासात असताना अनेक आरोग्य समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी असल्यामुळे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून आज रुग्णसेवेचा आणि या माऊलींच्या सेवेचा उपक्रम या ठिकाणी आहे। याचबरोबर बाहेर प्रसादात सुद्धा वाटत हो, दिंडी पंढरपूरच्या दिशेने जात असताना या वारकऱ्यांची छोटीशी सेवा करण्याच्या दृष्टीने या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने जे वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहेत त्यांच्यासाठी छोटंसं खाऊ वाटप असेल, त्याच्यात फळं असतील किंवा त्यांना लागणारं जे पाणी असेल असं छोटासा उपक्रम अल्पोपहाराचा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि आमच्या वतीने जे काही करता येईल, खरं तर हे वारकरी जे इतका मोठा उत्साह पुढे दिंडी घेऊन जात आहेत त्यांचा उत्साह बघून आमच्या मनात एक वेगळं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि एक छोटीशी सेवा आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न शिबिर किती दिवसात शिबिर हे आजपासून सुरू झालेलं आहे। 22 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत शिबिर आयोजित केलेलं आहे। 2 दिवस हे सांगोला तालुक्यात असेल आणि दिनांक 24 जुलैला दिंडी वाखरी इथे येते, तर त्या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन